जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 7वा विषय त्याग निरूपण नाम श्रीराम समर्थ न्यायनिष्ठुर बोलणे बहुतांस वाटे कंटाळवाणे मळमळ करिता जेवणे विहित नव्हे. श्रीराम समर्थ. बघा, समर्थांनी दशक 12वा विवेक वैराग्य नाम आपल्यासाठी आणलाय. विवेक आणि वैराग्य का नाव दिलं असेल? विवेक आणि वैराग्य परमार्थात सर्वात महत्त्वाचं काय असेल तर विवेक आणि वैराग्य. विवेकाला जोड कशाची पाहिजे? वैराग्याची. नुसतं वैराग्य असून उपयोगाचं नाही. समर्थ नेहमी म्हणतात हे कांडपिस वैराग्य, मशान वैराग्य काही कामाचं नाहीये. वैराग्य कुठलं पाहिजे? विवेक वैराग्य पाहिजे. तरच काय होईल? परमार्थ घडेल. आणि परमार्थ घडला तरच आपण सद्गतीला जाण्याचा मार्ग काय होतो? मोकळा होतो. म्हणून समर्थांनी आपल्यासाठी दशक 12वा विवेक वैराग्य नाम आणला. आता समास 7वा विषय त्याग निरूपण नाम. बघा, विषय त्याग निरूपण नाम. आपल्याला अजून विषय, विवेक, वैराग्य थोडंसं समर्थ पुन्हा सांगतात. त्यावेळेस आपल्याला कुठंतरी लक्षात येतं. नाहीतर काय हो, परमार्थ समजणं एवढं सोपं नाहीये. आणि त्या परमार्थात उतरायचं, विवेक वैराग्यानं उतरायचं सोपं नाहीये. पण सद्गुरूंची काच जर धरली, म्हणून सृष्टिक्रम निरूपण दिलं समर्थांनी. गेल्या समासामध्ये सृष्टिक्रम निरूपण नाम दिलं. अगोदरच्या समासामध्ये आत्मनिवेदन नाम दिलं. त्यामध्ये समर्थांनी काय सांगितलं? सृष्टीची रचना कशी झाली, कुणी हा अहंकार बाळगू नये. की काय हो, हे जे विश्व चाललंय कुणी हा अहंकार बाळगू नये. समर्थांनी सांगितलं ना, गेल्या समासात सांगितलं. सृष्टिक्रम निरूपण नाम मध्ये सांगितलं की कुणीही अहंकार बाळगू नये की माझ्यामुळं सगळं चालतंय. कारण आपल्यामुळे काहीही चालत नसतं. चालवणारा वेगळा आहे. म्हणून समर्थांनी आता समास 7वा आणलाय आपल्यासाठी, विषय त्याग निरूपण नाम. आता विषय त्याग निरूपण नाम समर्थांना बरंच काय सांगायचंय. कारण का हो, विषय पूर्णपणे कोणीच सोडलेले नाहीयेत. लक्षात घ्या. विषय बघा, जो तो कशावरती बोलतो? विषय विकारांवरती बोलत असतो. म्हणून समर्थांना निरूपण द्यावं लागलं. विषय त्याग निरूपण नाम. नुसता विषयांचा त्याग करून चालत नाही. आपण करू शकत नाही पूर्णपणे. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत विषयांचा त्याग करू शकतो का हो? पूर्णपणे नाही करू शकत. म्हणून समर्थांनी आपल्यासाठी विषय त्याग निरूपण नाम हा समास आणलाय. आणि त्यामध्ये समर्थांनी बघा आपल्याला सविस्तर सांगितलंय. श्रीराम समर्थ. न्यायनिष्ठुर बोलणे बहुतांस वाटे कंटाळवाणे मळमळ करिता जेवणे विहित नव्हे. बघा, समर्थ काय म्हणतात? न्यायाचं निष्ठुर म्हणजे सडेतोड असं बोलणं. न्यायाचं निष्ठुर बोलणं म्हणजे काय हो? सडेतोड बोलणं. बघा, जो व्यक्ती सडेतोड बोलतो त्या व्यक्तीचा राग प्रत्येकाला येतो. अनेक जणांना काय वाटतं? ते कंटाळवाणं वाटतं. सडेतोड बोलणं म्हणजे न्यायातून निष्ठेतून जो बोलतो, सडेतोड बोलतो, ते अनेक जणांना कंटाळवाणं वाटतं. तथापि शंकेची मळमळ होत असेल, म्हणजे शंका जर येत असेल, श्रवणाविषयी बघा शंका येते. म्हणून समर्थ म्हणतात न्यायनिष्ठुर बोलणे बहुतांस वाटे कंटाळवाणे मळमळ करिता जेवणे विहित नव्हे. इथं समर्थांना पहिल्याच ओवीमध्ये काय सांगायचंय हो? जर तुमच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुक करत असेल, कुणाबद्दल? सद्गुरूंबद्दल. आपल्याला जो शिकवतोय त्याच्याबद्दलच काय होते? मनामध्ये शंकेची पाल चुकचुकत असेल तर समर्थ काय म्हटले? श्रवणाला बसून उपयोग काय आहे? जर आपल्या आंतरिक शंका घेऊन आपण बसलो, परमार्थामध्ये शंका घेऊन बसलो अखंड, तर ते केलेलं श्रवण, केलेला परमार्थ व्यर्थ आहे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की विषय त्यागाविषयी जे काही समर्थ आपल्याला सांगतात ते आपल्याला कधी कधी कंटाळवाणं वाटतं, कधी कधी राग येतो, परंतु ते आपल्या हिताचं आहे. समर्थ म्हटले ते आपल्या काय आहे? हिताचं आहे. आणि जे आपल्या हिताचं आहे तेच सद्गुरू आपल्याला नेहमी श्रवणामधून देत असतात.
म्हणून समर्थ सांगतात की न्यायनिष्ठुर बोलणे, बहुतांश वाटे कंटाळवाणे, मळमळ करिता जेवणे विहित नव्हे. आता मळमळ करते, अंतरी काय आहे म्हणजे आपण बघा, आपल्याला जर मळमळत असेल तर आपण जेवण करतो का हो? उलटी येत असेल तर जेवण करू वाटत नाही. म्हणून समर्थ म्हणतात तसंच परमार्थामध्ये जर शंकेची मळमळ होत असेल अंतरी, तर श्रवण करून काय उपयोग नाही. मन श्रवण केलेलं बरं. बहुती विषयी निंदले आणि त्याची शेवट गेले, विषय त्यागे देह चाले हे तो घडेना. बघा समर्थांना ह्या ओवीमध्ये काय सांगायचंय, बहुती विषय निंदिले म्हणजे रोज काय करतात, काही जण काय करतात, तो जो उठतो तो विषयांची निंदा करीत सुटतो आणि विषय काही सोडत नाही. आता एक विचारावंसं असं वाटतं, समर्थ म्हणतात की न्यायनिष्ठुर बोलणे बहुतेकास कंटाळवाणं वाटतं, पण मळमळ ठेवू कशाला? जेवायचं तर खुल्या मनानं जेवावं, विषयांची निंदा करावी आणि विषय काही सोडू नयेत. हा मिळमिळीतपणा चांगला नाही. प्रपंची लोकांसारखेच, आता प्रपंची लोक जसे आहेत तसेच परमार्थी लोकही काय करतात, तो खातात, जेवतात, सर्व विषय भोगतात आणि पुन्हा आपली विषयांची निंदा करीत सुटतात. म्हणजे देह चालता विषय त्यागी असा कोण आहे? कोणच नाही ना. समर्थांना काय म्हणायचंय, आपण अखंड विषयांची, परमार्थी लोकांना विषय कळतात म्हणून ते काय करत असतात, आपलंच उदाहरण घ्या ना. आपण काय करतो, अखंड त्या विषयांची काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता या विषयांची काय करत असतो, नेहमी काय करत असतो, नेहमी आपण या विषयांना नावं ठेवत असतो. हा विषय वाईट आहे, तो विषय वाईट आहे. समर्थ काय म्हटले, जो व्यक्ती जन्माला आलाय, देहामध्ये आहे, देह म्हणून जन्माला आलाय, त्याला विषय सोडून चालतात का? बघा म्हटले, विषय जर सुटले तर तुम्ही राहणारच नाही हो. म्हणजे विषयांशिवाय परमार्थीही राहू शकत नाही आणि प्रपंचही राहू शकत नाही, हे समर्थांना सांगायचंय. परंतु हे विषय भोगत असताना काय करायचंय हो, विषय त्यागे देह चाले हे तो घडेना. म्हणजे नुसतं विषयांना नावं ठेवून त्यांची निंदा करून उपयोग नाही. कारण का हो, देह चालता विषय त्यागे असा कोण आहे? कोणच नाही. सर्वस्वी विषय त्याग केल्याशिवाय परमार्थ साधायचा नाही असे असेल तर विषय सुटायला नकोत व परमार्थ साधायला नको. बघा प्रश्नच आहेत ना सगळे, हे सगळे पडलेले प्रश्न आहेत आपल्याला. समर्थांना काय सांगायचं, विषय कुठं वापरायचे? बघा, काम कुठं वापरायचं आहे हो? उत्पत्तीसाठी वापरायचं आहे, संतती निर्माण करण्यासाठी कामाचा उपयोग. क्रोध, परमार्थात आपल्याकडून काही चूक होत असेल, नामस्मरण व्यवस्थित होत नसेल, तिथं राग आला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, परमेश्वराविषयी लोभ असावा हो, अखंड त्याच्याविषयी अंतकरणामध्ये लोभ असावा. म्हणजे समर्थ काय म्हणतात, विषयांचा वापर कशासाठी केला पाहिजे? परमार्थात चांगल्या कार्यासाठी करता, म्हणजे त्यांना चांगल्या कामाला लावायचे. आपण जर तेच विषय अखंड आपल्या विषय वासनेसाठी भोगत बसलो तर तो काय आहे, ते आपल्या देहाचं नुकसान आहे, हे समर्थांना सांगायचंय. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये विषयांचा काय आहे हो, सहवासच आहे ना. विषय त्यागेविन म्हणजे विषय त्यागले तर देह चालूच शकत नाही असं समर्थांना सांगायचंय. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला विषय लागतातच, परंतु ते विषय कसे वापरायचे, त्यांना कसं सरळ मार्गाला लावायचं, हे कार्य कोण करतं हो? समर्थ करतात. त्यांच्याशिवाय, सद्गुरूंशिवाय आपल्याला मार्ग दाखवू शकत नाही. नाहीतर काय हो, प्रपंच आणि परमार्थ यामध्ये प्रपंची लोकांना विषय काय आहे हा भागच कळत नाही आणि परमार्थी लोकांना कळतो, परंतु ते त्या विषयांचा त्याग करायचा म्हणजे काय हो, ते वाईट कामासाठी वापरायचे नाहीत. समर्थांना काय सांगायचंय, त्याग करायचा म्हणजे काय,
क्रोध कुठं वापरायचा? मुलानं वाईट कृत्य केलं तर तिथं राग आला पाहिजे. लक्षात घ्या, एक गोष्ट आहे की आपण ऐकलेली आहे, सर्वांनी लहानपणापासून ऐकलेली आहे की एक मुलगा वर्गातून कंपास चोरून आणतो. पहिल्या दिवशी शिस पेन्सिल चोरून आणतो. आई काय बोलत नाही, आई म्हणते आणतोय बरं झालं. दुसऱ्या दिवशी वही चोरून आणतो, कंपास चोरून आणतो, नंतर दप्तर चोरून आणतो. आई काहीही बोलत नाही. तो जसा करतोय तसं करून दिलं आईनं. तो मोठा झाला, मोठमोठ्या चोऱ्या करायला लागला, तरी आई काही बोलली नाही. ती अखंड, तिला काय वाटायचं, बरं झालं माझं घर संसार चालतोय, कुठून तरी आणून देतोय, म्हणून तिनं काय केलं, रागवली नाही, काय नाही, तो जसा करल तसं करून दिलं. मग ज्या वेळेस त्यानं परत पुढं जाऊन बघा, एकदा माणूस वाईट मार्गाला लागला, विषयांच्या नादाला लागला की काय होतं, वाईट विकारांच्या नादाला लागला, विषयांचा वापर वाईट मार्गासाठी करायला लागला की त्याचं काय होते, विध्वंस होतो. मग हळूहळू तो एवढा मोठा गुन्हेगार झाला की त्याला एक दिवस फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. आता फाशीची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर जज साहेबांनी त्याला विचारलं की तुझी शेवटची इच्छा काय? त्यावेळेस तो म्हटला, काय नाही, मला माझ्या आईला भेटायचंय. ठीक आहे म्हटले, चालेल. आईला आणलं समोर. जज साहेबांसमोर त्यानं आईला खाडदिशी कानाखाली लावली. त्यावेळेस जज साहेब म्हणाले, का असं का कृत्य केलं तुम्ही? म्हणजे तू असं का कृत्य केलं, स्वतःच्या आईवरती हात का उगारला? त्यावर तो मुलगा म्हणाला, काय नाही जज साहेब, ज्या वेळेस मी शिस पेन्सिल चोरून आणली त्यावेळेस माझ्या आईनं माझ्या कानाखाली अशी खाडदिशी लावली असती तर आज फासावर जाण्याची वेळ माझ्यावर आली नसती. मी अज्ञान होतो, मला कळत नव्हतं, पण हिला कळत होतं ना की हे विषय विकार वाईट आहे, हा मार्ग वाईट आहे, पण हिनं मला त्या मार्गावरून माघारी आणलं नाही. उलट मला काय केलं, त्या विषय विकारांमध्ये गुरफटून ठेवलं, म्हणून आज माझ्यावरती ही वेळ आली. त्याच वेळेत जर तिनं त्या गोष्टीवरती बंधन घातलं असतं तर आज माझं भविष्य वेगळं असतं, आज मला फासावर जाण्याची वेळ आली नसती. म्हणजे बघा, विषय विकार काय हा एकदम मोठे होत नाहीत, हळूहळू आपण त्याला काय करत असतो, खत पाणी घालत असतो. म्हणजे एक लक्षात ठेवा, लहान मुलांनी कोणत्याही चुका केल्या तर तिथं क्रोध करता आला पाहिजे. कारण का, समर्थ म्हटले की एकदा जर त्याचं वळण बिघडलं तर काय होणार आहे, पुढे त्याचंच भविष्य काय आहे, धोक्यात आहे. म्हणून तिथं क्रोध करता आला पाहिजे. आता तिथं जर तुम्ही तो विषय नाही वापरला तर काय होणार आहे, अखंड त्या मुलांचं भविष्य काय येणार आहे, धोक्यात येणार आहे. म्हणून म्हणतात सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे, आई वडिलांनंतर शिक्षक फार महत्त्वाचे आहेत. मुलांनी काय चुका केल्या तर त्या शिक्षकांनी सांगितल्या पाहिजेत, त्यांना मूल्य शिक्षण दिलं पाहिजे, उत्तमाचं शिकवण दिली पाहिजे. कारण एका शिक्षकाच्या हातून अनेक वर्ग काय करत असतात, बाहेर पडत असतात. म्हणून लक्षात ठेवा, भ्रष्टाचार करू नये हे लहानपणापासून सर्वांनी शिकवलं पाहिजे. परंतु आपण मुलांना शिकवतो आणि त्यांच्या पुढंच आपण काय करत असतो, तसं कृत्य करत असतो. लक्षात ठेवा, कारण भ्रष्टाचाराची मुळं आपण आपल्या घरातूनच रोवत असतो. तुम्ही म्हणाल कसं, तर बघा, एखादं काम करायला लावलं मुलाला की आपण काय म्हणतो, जा एवढं काम कर, तुला काय देते, एवढं पैसे देते, एवढं काम कर, तू एवढं सामान आण, तुला मी काय करते, 10 रुपये देते, दळण आण, 10 रुपये देते. हे काय झालं हो, त्याला घेण्याची सवय लहानपणापासूनच लावली ना. मग मोठा झाल्यानंतर अखंड त्याला घेतल्याशिवाय काय करत नाही, तो कुठलं कामच करत नाही. लक्षात ठेवा, म्हणजे आपण चुकतोय, परमार्थी असून सुद्धा काय होतंय, समर्थ म्हणतात प्रपंची जाऊ द्या, त्यांना विषय विकार कळत नाही, पण आपल्याला कळत असून आपण काय करतोय, त्या विषय विकारांचा योग्य काय करत नाही, वापर करत नाही, त्यांचा त्याग करत नाही. समर्थ म्हणतात घरापासूनच काय होते, भ्रष्टाचाराला सुरुवात होते, तिथंच आळा घालता आला पाहिजे आपल्याला, तरच काय होईल,
पुढची पिढी उत्तमाची घडेल. नाहीतर रोज काय होतंय हो, विषय लोभाचं केवढं मोठं जाळं काय होतंय आपल्याला बघायला मिळतंय. रोज अखंड अहो एवढे भ्रष्टाचारामध्ये सापडतायत, परंतु बघायला गेलं तर त्यांच्यावरती काहीच परिणाम होत नाही हो. त्या अधिकाऱ्यांवरती घरी राहिले तरी काहीच परिणाम होत नाही असं बघायला मिळतंय. का तर आपल्याकडं काय नाहीये, कुठंतरी त्यात सुद्धा भ्रष्टाचार होतोय. लक्षात ठेवा. म्हणजे ते अधिकारी सापडले तरी काय करतायत, ते नोकरीपेक्षा उत्तम जीवन जगतायत. म्हणजे त्यांच्यावरती योग्य कारवाई केली जात नाही, त्या पद्धतीनं त्यांच्यावर रोख ठेवला जात नाही. त्यांनी मिळवलेला पैसा सगळं कळतं, सरकारला सगळं कळत असतं. म्हणजे सगळ्या ज्या व्यक्ती आहेत काम करणाऱ्या त्यांना सर्व माहीत असतं. माहीत असून मग हे रोज जाळ्यात सापडतात, खरं बरोबर आहे. मग ही भ्रष्टाचारी वृत्ती कमी का होत नाही? कमी का होत नाही? तर तिथं काय होतंय हो, तिथं पण कुठंतरी भ्रष्टाचार चाललाय. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, हा लोभ एवढा फोपावलाय की त्यानं काय केलंय हो, थैमान मांडले. आणि त्या लोभामुळं काय होतंय हो, चांगली माणसांवरती काय होतोय, अन्याय होतोय. आणि वाईट व्यक्तींचा काय होतोय, उद्धार होतोय. लक्षात ठेवा. चांगली माणसं भरडली जात आहेत ह्या भ्रष्टाचारामुळं, आणि वाईट व्यक्तींना काय होतंय, सगळं चांगलं मिळतंय. म्हणून समर्थ म्हणतात हे चुकीचं आहे. हे काय आहे, चुकीचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की बहुती विषय निंदले आणि त्याची सेवित गेले. कुठले विषय आपण सेवत जातो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपण पण देतोय ना कुणाला तरी पैसे, काम कर, एवढं काम कर, तुला पैसे देतो. अहो कामच करत नाहीत ना ते समोरच्या व्यक्ती. कुठेही जा तुम्ही, पैसे दिल्याशिवाय कामच करत नाहीत. मग चांगल्या व्यक्तीला सुद्धा नाविलाजाने, म्हणजे असं जो व्यक्ती सरळ मार्गाने चालतो त्याला सुद्धा काय करावं लागतंय हो, चुकीचा मार्ग धरावा लागतोय. ह्या वाईट वृत्तींच्या व्यक्तींमुळं त्यांना सुद्धा काय करावं लागतंय हो, चुकीचा मार्ग धरावा लागतोय. म्हणून समर्थ म्हणतात की कुठंतरी बदल घडायला हवा. म्हणून परमार्थी लोकांना सांगितलंय समर्थांनी, काय, बहुती विषय निंदले आणि त्याची सेवत गेले, विषय त्यागे ध्येय चाले हे तो घडेना. म्हणजे ज्या विषयांचा आपण रोज काय करतोय, तिटकारा करतोय, त्याच्यात आपण निंदा करतोय त्या विषयांची, आणि तेच काय करत जातोय, तेच सेवत जातोय. म्हणजे जी गोष्ट घाण आहे म्हणायचं आणि तीच खात बसायचं, अशातला प्रकार आहे. बोलणे एक चालणे एक, त्याचे नाव हीन विवेक, येणे करिता सकळ लोक हसो लागती. समर्थ म्हणतात की काय, अनेकांनी काय हो, विषयाची निंदा केली आणि त्याच विषयांचे पुन्हा सेवन केले. विषयांचा पूर्ण त्याग केल्यावर देह वागतो असे तर कधीही घडत नाही. बोलणे एक चालणे एक अशा वागण्याला निंद्य म्हणतात. असे केल्याने सगळं काय करतात हो, बघा, महाराज म्हणून येतात समाजात, आपण बघतो महाराज म्हणून सगळीकडे वावरतात, आणि घरी गेल्यावर कर्म कसली हो, कर्म दरिद्री कर्म करतात, घाण कर्म करतात. आपल्याला आसपास पाहायला मिळतं की काय करतोय, निरूपण करतोय, कीर्तन करतोय, कीर्तनापुरतंच काय करतोय, एक माहित आहे ना की कीर्तनकार असतात आणि ते कीर्तनात सांगतात की काय हो, वांगी खाऊ नये. तो कुठला तरी महिना असतो बघा, त्यामध्ये काय खाल्ली जात नाहीत, वांगी खाल्ली जात नाहीत, म्हणून तो सांगत असतो की काय, वांगी खायची नाहीत. आता झालं, त्यांनी सांगितलं तिथं की काय वांगी खायची नाहीत, ह्या महिन्यात वांगी खायची नाहीत. आता घरी आले कीर्तन करून, बायको पण कीर्तनाला होती ना त्यांची, कीर्तनकार घरी आले आणि बायको म्हटली की आता काय हो करायचं भाजीला, तर ते म्हटले भाजीला काय केलंय, नाही म्हटली वांगीच केलेत, मी दुसरी भाजी करते म्हटल्या. वांगी खायची नाहीत म्हटल्यानंतर नको. त्यावेळेस ते महाराज काय म्हणाले, अगं ते कीर्तनातलं तिथं सोडून द्यायचं असतं, पुराणातली वांगी पुराणातच, ती आण वांग्याची भाजी.
म्हणजे असं नाही केलं पाहिजे. काय तुम्ही सांगताय ना की काय हे खायचं नाही, तर तुम्ही पण नाही खाल्लं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, बोलणे एक चालणे एक, त्याचे नाव हीन विवेक. हीन विवेक कशाला म्हणतात, याला म्हणतात. म्हणजे आपण सांगतो एक आणि करतो एक, याचंच नाव काय आहे हो, हीन विवेक. येणे करिता सकळ लोक हसू लागते. म्हणून लोक काय करतात हो, हसतात ना. अशा व्यक्तींवरती लोक काय करतात, हसतात. विषय त्यागे विन तो काही, परलोक तो प्राप्त नाही. ऐसे बोलणे ठाई ठाई बरे पहा. विषय त्यागे विन तो काही, काय सांगितलं जातं हो, विषय त्याग केल्याशिवाय परलोक कधीही मिळायचा नाही, अशी वचने ठिकठिकाणी आहेत, ती नीट पहा. समर्थ काय म्हणतात, बरोबर आहे. विषय त्याग केल्याशिवाय परमेश्वर भेटणं सुद्धा कठीण आहे. का हो, कारण आपण विषय जोपर्यंत भोगत असतो तोपर्यंत त्या परमेश्वरापर्यंत पोहोचूच शकत नाही. जोपर्यंत असूनही नसल्यासारखी अवस्था आपल्या देहाची प्राप्त होईल, त्यावेळेसच आपल्याला परलोक साधणार आहे ना. आणि परलोक साधण्यासाठी कोण पाहिजे, सद्गुरू पाहिजेत. समर्थांनी सांगितलं ना आपल्याला, इहलोक साधाया कारणे, जाणत्याची संगती धरणे. परलोक साधाया कारणे सद्गुरूच पाहिजे. सद्गुरूच आपल्याला विषय विकारांपासून अलिप्त होऊन त्या परब्रह्माशी कसं एकरूप व्हायचं हेच दिलंय ना अखंड दासबोध ग्रंथामध्ये. काय दिलंय समर्थांनी, की विषय म्हणजे वापर करायचा, सोडून द्यायचं. आता सोडून दिलं तर आपला देहच राहू शकत नाही ना. संतांनी ज्या वेळेस पूर्ण त्याग केला ना विषयांचा, त्यावेळेस त्यांना कुठला हेच राहिलं नाही ना. मग त्यांनी काय घेतल्या, जिवंत समाधी घेतली ना. का तर कुठले विषय विकारच नव्हते ना त्यांच्याकडं, कुठले भोगलेच नाहीत. ज्या क्षणी ते विषय विकारांचा त्याग केला, त्या क्षणी देहाचा पण काय केला हो, त्याग केला. म्हणजे त्या परब्रह्माशी ते काय झाले हो, एकरूप झाले. म्हणून समर्थ म्हणतात, विषय त्यागे विन तो काही, परलोक तो प्राप्त नाही. सगळ्या संतांनी सांगून ठेवलंय ना, की विषय त्याग केल्याशिवाय परलोकाची प्राप्ती होत नाही. म्हणून विषय त्याग करता आला पाहिजे. अहो, मरणाच्या दारात जरी असेल व्यक्ती, तरी काय करत नाही, विषयांचा त्याग करत नाही, प्रपंच सोडत नाही. एक म्हातारी व्यक्ती काय करते, म्हणजे मृत्यूशय्येवर पडलेली असते, जीवनात कधीही परमेश्वराचं नाव घेतलेलं नाही. मरताना तरी निदान विषयांचा त्याग करता आला पाहिजे हो. लोभाचा त्याग करता आला पाहिजे, विषयांचा त्याग करता आला पाहिजे. त्याला काय आठवण झाली, कशाची आठवण झाली हो, हाडकं खाण्याची आठवण झाली. अखंड आयुष्यभर काय केलेलं असतं, तेच खाल्लेलं असतं ना. मग मरताना सुद्धा काय हो, तीच आठवण झाली. मग पुढला जन्म काय मिळणार आहे, लक्षात घ्या. समर्थ म्हटले, अरे मरताना तरी त्या काय हो झालं पाहिजे, त्या विषय विकारांपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. मरताना सुद्धा आपल्याला कशाची आठवण होते, परमेश्वराची आठवण झाली पाहिजे रे. हाडकांची आठवण नाही झाली पाहिजे. मरताना तरी परमेश्वराची काय झाली पाहिजे, आठवण झाली पाहिजे. असं आचरण आपल्याकडून काय केलं पाहिजे, घडलं पाहिजे. परंतु तसं न घडता काय हो, विपरीतच घडत असतं. काय घडत असतं, विपरीतच घडत असतं. म्हणून समर्थ म्हणतात, विषय त्यागे विन तो काही, परलोक तो प्राप्त नाही. ऐसे बोलणे ठाई ठाई बरे पहा. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच ग्रंथामध्ये, बऱ्याच संतांनी लिहून ठेवलंय की काय हो, परलोक साधण्यासाठी विषयांचा त्याग करता आला पाहिजे. आणि तो विषय त्याग कोण शिकवतो, अखंड सद्गुरू परंपरा. सद्गुरू परंपरेशिवाय विषय विकार कोणी सांगू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि विषय विकार दाखवून देतात सद्गुरू, नुसतं दाखवून देत नाहीत, तर त्यांचा वापर योग्य पद्धतीने कसा केला जाईल हे सांगतात, हे समजून सांगतात. मग असं सांगणार कोण आहे, मत्सर करा. कसा करा, अरे तो एवढा जबरदस्त परमार्थ उत्तमाचा करतोय,
मला देखील त्याच्यापेक्षाही जास्त उत्तमाचा परमार्थ करता आला पाहिजे असा मत्सर करा. म्हणजे विषय विकार कसे वापरायचे, योग्य मार्गाने चांगल्यासाठी वापरा हे समर्थांना सांगायचं. परमार्थासाठी सुद्धा त्याचा वापर करता येऊ शकतो. परमार्थासाठी सुद्धा काय करता येऊ शकतो, येऊ शकतो नाही, येतोच. वापर करता येतो. आणि योग्य मार्गाला विषय लावले तर काय होणार आहे हो, आपली हानी नाही होणार. आपलं काय होणार आहे, म्हणजे आपला फायदाच होणार आहे ना. प्रपंची खाती जेवती, परमार्थी काय उपवास करती, उभयंता सारखे दिसती विषयाविषयी. आता समर्थ काय म्हणतात, प्रपंची खाती जेवती म्हणजे प्रपंची लोक जसं खातात जेवतात तसं परमार्थी काय उपवास करतात का हो. परमार्थी पण अखंड जेवतात आणि खातातच ना. म्हणजे विषय सेवनाच्या बाबतीत दोघेही सारखेच दिसतात. समर्थांना काय म्हणायचंय, प्रपंची खाती जेवती, परमार्थी काय उपवास करती. प्रपंची जसे खातात जेवतात तसे परमार्थी देखील काय हो, खातात पितातच ना. म्हणजे दोघांमध्ये फरक काय दिसत नाही, दोघं पण विषयांचा वापर करताना दिसतायतच ना. आता मला सांगा, आपल्याकडे जर लोभच नाही ठेवला तर आपण प्रपंच करू का, म्हणजे फॅमिलीत राहू का, नाही राहणार. कारण जर आपल्याकडे लोभच नाही ठेवला तर आपण कामावर जाणार नाही, पैसेच कमावणार नाही. समर्थ म्हणतात लोभ असावा परंतु पोटापुरता. तुला मिळतंय ना सात्विक मार्गानं, सरळ मार्गानं जो मिळतंय ते आपल्याला घ्यायचंय. म्हणजे विषय प्रपंची आणि परमार्थीमध्ये काय फरक आहे. समर्थ म्हणतात जेवढं लागतंय तेवढं कमवता आलं पाहिजे. चुकीच्या मार्गाने नाही, सरळ मार्गानेच कमवता आलं पाहिजे आणि त्यातच आपला उदरनिर्वाह करता आला पाहिजे. नाहीतर जास्तीचं मिळवण्यासाठी ह्याला टोपी घाल, त्याची टोपी ह्याला घाल, हे काही चांगलं नाही. ह्याचं लुबड त्याचं लुबड. एक लोभापायी काय करतो माणूस, मला 7 पिढ्यांना कमवून ठेवायचं म्हणून भले भले मोठे मोठे बघा. समर्थ म्हणतात ज्याचा त्याचा पोटाचा आकार वेगवेगळा असतो. म्हणजे समर्थांना काय सांगायचं, खाण्याची पद्धत ते नाही, द्वैत नाही भाग सांगत, अद्वैत भाग सांगण्याचा तात्पर्य काय. समर्थ म्हणतात अरे कुणाची भूक छोटी कुणाची भूक मोठी. बघा थोडे थोडे नाही, मोठमोठे भ्रष्टाचार करतात, मोठमोठे भ्रष्टाचार करतात. म्हणजे लोभ केवढा आहे बघा त्यांचा. समर्थ म्हटले अरे कोट्यावधी कुटुंबाचं वाटोळं करून तुझं चांगलं होणार आहे का, नाही होणार, कधीच होणार नाही. लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या कुटुंबाचं वाटोळं करून तू जर चांगलं करण्याचा विचार करत असशील स्वतःचं तर कधीही होऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात देह चालता विषय त्यागी. म्हणून म्हणजे प्रपंची खाती जेवती, परमार्थी काय उपवास करती, उभयंता सारखे दिसती विषयाविषयी. दोघंही समान दिसतात ना. विषय विकारांच्या बाबतीत दोघंही समानच दिसतात. कारण दोघांना बी खायला लागतंय, जेवायला लागतंय आणि दोघंही कमवताना दिसत आहेत ना. आता प्रपंच आणि परमार्थी फरक काय आहे हो, काहीच नाही. कारण विषय विकार तुम्ही वापरताय तसंच त्यांचा वापर करताय ना. देह चालता विषय त्यागी, ऐसा कोण आहे जगी, याचा निर्वाह मज लागी, देवे निरोपावा. देह चालता विषय त्यागी म्हणजे देह चालत असताना विषयांचा त्याग करील असा जगात कोण आहे. या बाबतीत समर्थांनी माझं समाधान करावं असं श्रोत्यांनी विचारलंय, वक्त्याला विचारलंय की काय जिवंत देह असताना म्हणजे देह चालत असताना विषय त्याग केलाय असं कोण आहे जगामध्ये, हे मला काय करा सांगा. विषय अवघा त्यागावा, तरीच परमार्थ करावा, ऐसे पाहता गोवा दिसतो की. विषय अवघा त्यागावा म्हणजे सगळ्या विषयांचा त्याग होत असेल तरच परमार्थ करावा
असे म्हटले तर सगळा गोंधळ दिसतो ना. म्हणजे श्रोत्याला काय पडलंय हो, संभ्रमात आहे श्रोता. श्रोता काय म्हणतो, सगळ्या विषयांचा त्याग करून परमार्थ करावा असं जर म्हटलं तर अशक्य आहे का नाही हो. कसं, आताच सांगितलं ना की लोभच नसेल, कामच नसेल, क्रोधच नसेल तर काय होईल हो. क्रोध नसेल तर कुणी पण आपलं काय करेल, येईल डायरेक्ट थोबाडीत मारील, तुमच्या काय खोड्या काढील. तुम्ही जर प्रतिकारच नाही केला, तुम्हाला जर क्रोधच नाही आला, काय पण करतील लोक. लक्षात ठेवा, क्रोध करता आला पाहिजे. वाईट गोष्टी जिथं चालतात तिथं रागवता आलं पाहिजे, क्रोध करता आला पाहिजे. नाहीतर काय करतील हो. कारण उदाहरण सांगायचं म्हटलं तर समर्थांनी एक उदाहरण सांगितलं बघा. एक साप असतो, नाग असतो, नाग. आणि नाग होता आणि तो काय हो, असा खूप शांत नाग होता. शांत नाग होता म्हणून काय करायची, पोरं यायची, दगडं मारायची, कुणी यायचं त्याला मारायचं. तो आपला काहीच करायचा नाही त्यांना. तो आपला काय करायचा, शांत राहायचा. त्यावेळेस तो नाग सद्गुरूंकडे गेला आणि म्हणाला, सद्गुरू, अरे मी काहीच करत नाही कुणाला, तरी पण लोक मला काय करतात, रोज येऊन डिवचतात, रोज येऊन काय करतात, मारतात. बघा सद्गुरू, माझ्या सगळ्या अंगांवरती काय झालेले आहेत, जखमा झालेल्या आहेत. त्यावेळेस सद्गुरू म्हणतात की अरे एवढं साधेपणाने राहू नको, फुस करायला शिक. काय करायला शिक, फुस करायला शिक. कुणाला चावू नको, कुणाला इजा पोचवू नको. ते तुझं म्हणजे आता तुझा स्वभाव काय आहे, सद्गुणी आहे. तुझी वृत्ती काय आहे, सद्गुरू वृत्ती झाली. म्हणून एक काम कर म्हटले, कुणाला चावू नको, पण निदान फुस तरी कर, क्रोध आल्यासारखं तरी दाखव. त्यावेळेस दुसऱ्या दिवशी त्या नागानं काय केलं हो, फुसकरा काढायला सुरुवात केली. त्यावेळेस सगळे काय झाले हो, पळून गेले ना लांब. कोणीही त्या नागाला परत इजा पोचवली नाही. कुणीही त्या नागाच्या जवळ येत नव्हतं. परत सगळे काय व्हायला लागले, घाबरून पळायला लागले. म्हणजे समर्थ म्हटले, त्या नागासारखं निदान फुस तरी करता आलं पाहिजे. विषय विकार सोडून जरी दिले तरी आपला देह चालू शकत नाही. विषय अवघा त्यागावा, तरीच परमार्थ करावा, ऐसे पाहता गोवा दिसतो की. आता श्रोता काय म्हणतो, समर्था, विषयांचा त्याग करून परमार्थ करायचा म्हटलं तरी मला सगळा गोंधळच वाटतो. हे कसं घडेल, हे मला जरा सांगा. ऐसा श्रोता अनुवादला, वक्ता उत्तर देता झाला, सावध होऊन मन घाला येत विषयी. आता सद्गुरू काय म्हणतायत बघा, समर्थ काय म्हणतायत बघा. कारण श्रोत्यांना असं विचारलं प्रश्न, त्याच्यावरती समर्थांनी काय उत्तर दिलं, हे काय करा, मन लावून सावधपणे ऐका असं समर्थ म्हणतायत. का हो, कारण आपल्या मनामध्ये ज्या संदेह विकार आहेत, समर्थ पहिलीच ओवी मांडली ना समर्थांनी, मळमळ करता जेवणे विहित नव्हे. अंतरी जर शंका असेल, परमार्थ कुठली शंका असेल अंतरी, तर परमार्थ घडू शकत नाही. म्हणून मळमळ करता जेवणे विहित नव्हे. म्हणून काय म्हणतात समर्थ, प्रश्न विचारायला शिका. आणि प्रश्न पडल्याशिवाय आपल्याला उत्तर मिळणार नाहीत. लक्षात ठेवा, आपले विषय विकार निघणार नाहीत. कारण आपण म्हणू की काय नाही, मी काय आहे, धुतल्या तांदळासारखं आहे, स्वच्छ, असं म्हणूच नको. कुठला विषय कधी येईल आणि फसवून जाईल सांगता येत नाही. लक्षात ठेवा. कारण का हो, आपण पाहतो बाहेर थोडासा सुषमातून आला आणि रूप मोठं घेऊन गेला. रोज घटना ऐकायला मिळतात ना आपल्याला, सुषमातून येतात. कारण आज काय झाले, आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर एक काय झालं, चिंता, माणसाला चिंता आली तर तरी देखील माणूस काय करतो, स्वतःचा आत्मघात करतो. म्हणजे चिंता ही देखील विषय काय आहे, वाईट आहे. काय झालं, पती पत्नी मोठ्या जॉबला, 2-2 लाख रुपये पगार,
आता 2-2 लाख पगार म्हटल्यानंतर आत्महत्या करायची काय कारणच नाही ना. परंतु का तशी वेळ येते, तर त्यांनी काय केलं, पगाराच्या मानानं मोठं घर काय केलं हो, विकत घेतलं. आणि नंतर काय झालं हो, त्यांचे ते हप्ते भरताना काय झाले, हाल व्हायला लागले दोघांचे. आणि एवढं त्यांची बिकट अवस्था ते फेडता फेडता झाली की त्या दोघांनी आपली जीवनयात्रा संपवून टाकली. मग समर्थ म्हटले, अरे जेवढं मिळतंय ना त्याच्यापेक्षा कमी लाईफस्टाईलमध्ये काय केलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. कारण संतांनी कधीही मोठ्या राजवाड्यांचा लोभ धरला का हो, कधीच नाही. संत तुकारामांनी 400 एकर शेती अशी लोकांना काय केली हो, सोडून दिलं ना सगळं. त्यांच्या जे काय कर्जमाफी करून 400 एकर जमीन होती त्यांची स्वतःची, ते सुद्धा काय केलं हो, सगळं ऐश्वर्य त्यांनी त्याग केला ना, सगळं देऊन टाकलं ज्याचं त्याला होतं ते. सावकारकीतून मिळवलेली होती ना ती जी संपत्ती होती ती सावकारकीतून काय केली होती, त्यांनी मिळवलेली होती. परंतु त्यांनी काय केलं, सगळ्यांचं कर्ज माफ करून ज्याची होती त्याला देऊन टाकली. मग लक्षात ठेवा. आणि साधं जीवन, पत्नीला एक साडी सुद्धा एकच साडीवरती ती काय करायची हो, जीवन व्यतीत करत होती. म्हणजे बघा, संतांचा महिमा खूप थोर आहे. आपण त्यांची बरोबरीच करू शकत नाही. आणि त्यांच्यासारखं वागायला गेलो तरी समाज आता वागून देणार नाही. साधे कष्ट सहन केलेत का संतांनी? कोणत्या संतांना सहज परमार्थ प्राप्त झाला असा कुठले संत आहेत का हो? संत ज्ञानेश्वरांना अखंड त्रास दिला ना वनवासामध्ये. म्हणजे अखंड काय केलं हो, त्यांना जे त्या आईवडिलांनी पुन्हा काय केला, संसार वानप्रस्थाश्रम स्वीकारला होता वडिलांनी, म्हणजे संन्यास स्वीकारलेला, नंतर गृहस्थाश्रम स्वीकारला. म्हणून काय केलं हो, त्यांना वाळीत टाकलं. अखंड वनवास भोगला ना त्यांनी. मुलांना अखंड काय केलं हो, ह्या सगळ्या समाजानं भोगायला लावलं. संत एकनाथ महाराज घ्या, संत चोखामेळा घ्या, सगळ्या संतांना काय केलं, अखंड काय केलं, भरपूर दुःख सहन करावी लागली. आणि नंतरच काय झालं, देवाची प्राप्ती झाली ना. म्हणजे लक्षात घ्या, कुणालाही सहज काय मिळालं नाहीये. त्यासाठी काय केले, अखंड कष्ट केलेत. म्हणून आता समर्थ काय पुढं सांगतायत आपल्याला, ते काय करा, सावध होऊन मन घाला येत विषयी. वैराग्य करावा त्याग, तरीच परमार्थ योग. प्रपंच त्यागे सर्व सांग, परमार्थ घडे. काय समर्थांना सांगायचंय बघा, वैराग्ययुक्त त्याग केला तरच परमार्थ घडतो. विवेक वैराग्यानं त्याग करता आला पाहिजे, तरच काय घडतो, परमार्थ घडतो. प्रपंचाच्या त्यागाने परमार्थ यथासांग होतो. हे म्हणणे काय आहे हो, खरे. म्हणजे प्रपंच करत असतानाच प्रपंचात नसल्यासारखं वागायचंय, म्हणजे तेव्हाच काय घडणार आहे हो, परमार्थ घडणार आहे. समर्थ म्हणतात, अखंड प्रपंचात राहून आपण परमार्थ घडू शकत नाही. कुठंतरी मन काय झालं पाहिजे हो, प्रपंच विरहित झालं पाहिजे, तरच परमार्थ घडू शकतो. म्हणजे इथं विवेक वैराग्य पाहिजे हो. मग आंतरितरी विवेक वैराग्य पाहिजे, त्यावेळेसच काय घडू शकतो, परमार्थ घडू शकतो. आपण नामस्मरण करायला घेतो, दुसऱ्याचं कशाला, स्वतःच उदाहरण द्यायचं. आपण नामस्मरण करत असताना काय करतो, कुकर लावायचा, नामस्मरणाला बसायचं, त्या शिट्ट्या मोजायचं का नामस्मरण करायचं. म्हणजे प्रपंचातून सुटका आहे का, त्यापेक्षा वैराग्य पाहिजे माणसाकडं. ज्या वेळेस काहीही काम नसेल त्यावेळेस अखंड ध्यानस्थ बसता आलं पाहिजे, उपासना करता आली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, वैराग्य करावा त्याग, तरीच परमार्थ योग. त्याग केल्याशिवाय परमार्थ योग घडत नाही. परमार्थ करावा लागतो, सांगावा लागतो परमार्थ करा म्हणून. अहो, अखंड प्रपंचाचं ओझं आपण 24 तास घेऊन हिंडत असतो त्या विंचवासारखं. आपल्याला त्या दिवाळीत बघा, पदार्थ करायचे असल्यावरती रात्र जागून आपण पदार्थ करत असतो किती अट्टहासानं. परंतु
परमार्थ करतो का एवढ्या अट्टहासानं? नाही अजिबात करत. परमार्थ एवढ्या अट्टहासानं करतो का? ज्यांनी ज्यांनी परमार्थासाठी अट्टहास केला त्यांना खूप कष्ट सहन करावे लागलेत. म्हणून समर्थांनी पुढं दिलंय बघा, वैराग्य करावा त्याग तरीच परमार्थ योग, प्रपंच त्यागे सर्व सांग परमार्थ घडे. मागे ज्ञानी होऊन गेले तेही बहुत कष्ट केले, तरी मग विख्यात झाले भूमंडळी. समर्थांना काय सांगायचंय? मागे म्हणजे पूर्वी जे ज्ञानी होऊन गेले त्यांनी अनेक प्रकारचे कष्ट सहन केले, तेव्हाच ते जगात काय झाले व प्रसिद्धी पावले. आता सांगितलं ना, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, अखंड सगळ्यात जास्त कष्ट या लोकांनी काय केले हो? सहन केले. म्हणूनच पालखी निघते ना, दरवर्षी पालखी निघते. प्रसिद्धी का मिळाली? का मिळाली? ह्या दोघांना म्हणजे संतांना एवढी प्रसिद्धी काय मिळाली हो? अखंड या देहांनी काय केले हो? अखंड कष्ट केले, सहन केले लोकांचे. किती कष्ट ते, जे कष्ट बघून देवाला सुद्धा काय वाईट वाटायचं हो? एवढं कष्ट लोकांनी दिले त्यांना. म्हणून कष्ट केले म्हणून प्रसिद्धी पावले. लक्षात ठेवा. एर मत्सर करताच गेली, अन्न अन्न म्हणता मेली, कित्येक भ्रष्टली पोटासाठी. बघा समर्थांनी काय सांगितलंय? एर मत्सर करिताच गेली. इतर म्हणजे अशा श्रेष्ठांचा कित्येक अन्नार्थी व पोटार्थी मत्सर करीत असतात. संतांचा सुद्धा मत्सर करणारे आहेत. इतर विचारी मत्सर करून नाहीशी झाली, अन्नान्न दशा होऊन मेली, कित्येक तर पोटासाठी बाटली. आता काय करतोय? पोटासाठी बाटतोयच ना, लोभासाठी भ्रष्टाचार करतोय, काही करतोय, एखाद्याला मारतोय जीव. कशासाठी? धनासाठी. म्हणजे पोटासाठी भ्रष्ट होलो ना. काय करतोय आपण हो? पोटासाठी बाटली, कित्येक तर पोटासाठी बाटली. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय? कित्येक भ्रष्टली. सरळ सरळ वाक्य दिलंय ना. जो काय भ्रष्टाचार चाललाय तो कशासाठी चाललाय हो? ह्या ईदभर पोटासाठी चाललाय ना. अखंड जो काही वाईटपणा चाललेला आहे समाजामध्ये, जे काही एवढं चाललेलं आहे लुटालूट, कशासाठी चालली हो? ईदभर पोटासाठी. पण समर्थ म्हटले अशी वेळ येईल की अन्न अन्न करून मरावं लागेल. म्हणून काय करा? एर मत्सर करिताच गेली, अन्न अन्न म्हणता मेली, कित्येक भ्रष्टली पोटासाठी. पोटासाठी भ्रष्टाचार करू नका हो. पोटासाठी भ्रष्टाचार करू नका, नाहीतर काय हो? अन्न अन्न करून मरण्याची वेळ येईल. भ्रष्टाचार करू नका. अन्न अन्न करून मग होतंयच ना तसं. मिळालेली, एवढ्या कष्टानं मिळालेली नोकरी थोड्याशा लोभापायी जर घालवली तर काय अवस्था होती त्या देहाची? बघा जाऊन. जर त्यांची अवस्था वाईट होत नसेल तर कुठेतरी आणखीन भ्रष्टाचार चाललाय म्हणायचं. लक्षात घ्या. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय? एर मत्सर करताच गेली, अन्न अन्न म्हणता मेली, कित्येक भ्रष्टली पोटासाठी. वैराग्य मुळी होऊन नाही, ज्ञान प्रत्ययाचे नाही, सुची आचार तोही नाही, भजन कैचे. वैराग्य मुळी होऊन नाही. काय सांगितलंय हो? त्याचे कारण त्यांच्या ठिकाणी मूळचेच वैराग्य नसते. म्हणजे मूळ मायेपासून तो सकळ चराचर सृष्टीपर्यंत वैराग्य नाही. अर्थात त्यास अनुभवाचे ज्ञान होत नाही. त्यांचे आचरण सुद्धा पवित्र शुद्ध असत नाही. मग भजन कुठले? समर्थांना काय म्हणायचंय? वैराग्य मुळी होऊन नाही म्हणजे त्यांना काय नाही, मूळ मायेपासून म्हणजे त्यांच्या ठिकाणी मूळचेच वैराग्य नसते, तर त्यांना अनुभवाचे ज्ञान होत नाही. त्यांचे आचरण सुद्धा काय हो? पवित्र शुद्ध असत नाही. मग भजन कुठलं होणार आहे? जे लोक पोटासाठी भ्रष्टाचार करतात त्यांचं काय आचरण शुद्ध असतंय का? अजिबात नाही. आचरण शुद्ध नसतंय. त्यांना काही
ज्ञान नसते, त्यांच्याकडं कुठलं अनुभवाचं ज्ञान नसतंय. ज्ञान असतं तर त्यांनी तो भ्रष्टाचार केलाच नसता ना. म्हणून समर्थ म्हणतात की त्यांच्याकडं काय येणार नाहीये, देवाचं नामस्मरण भजन तर कसं घडणार आहे, घडूच शकत नाही. ऐसे प्रकारीचे जन आपणास म्हणती सज्जन, पाहो जाता अनुमान अवघाच दिसे. आणि अशीच लोक स्वतःला काय समजतात, सज्जन म्हणवतात, पण त्यांची स्थिती पाहिली तर सारा अनुमान काय दिसतो, त्यांच्यापाशी अनुमान काहीच नसतं ना. त्यांच्या अनुमानिक ज्ञानाशिवाय त्यांच्याजवळ काहीच नसते. जयास नाही अनुताप, हेची एक पूर्वपाप, संशना विक्षेप पराधिकपणे. जयास नाही अनुताप, काय सांगितलंय की त्याला खरा पश्चाताप होत नाही. हेच त्याचे पूर्वजन्मीचं काय असतं, पाप असतं. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून त्यांना क्षणोक्षणी चित्तक्षोभ होतो. म्हणजे वैराग्य व अनुताप नसल्यामुळे त्यांना परोत्कर्ष सहन होत नाही. म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. मज नाही तुझ साजेना, हे तो अवघे ठाऊके आहे जना, खात्यास न खाते देखो सकेना ऐसे आहे. बघा समर्थ काय म्हणतायत, मला नाही व तुला शोभत नाही, मला नाही तर तुला नाही, हा न्याय सगळ्या लोकांना ठाऊकच आहे ना. बघा हा जन स्वभावच आहे, मला नाही तर तुला बी नाही. म्हणजे खाणाऱ्यास न खाते देखू शकत नाहीत, पाहू शकत नाहीत. म्हणून म्हणजे काय होतं, त्यांना दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघवत नाही. अशी लोक समाजात आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतात ना. म्हणजे मला नाही तर तुला बी नाही. भाग्य पुरुष थोर थोर, त्यास निंदिती दिवाळखोर, सावास देखता चोर चरपडी जैसा. भाग्य पुरुष थोर थोर म्हणजे काय सांगितले, सहजोग शहाजोग माणसास पाहून चोरानं चरफडावे. म्हणजे सावास देखून चोर काय करतात, चरफडतात. त्याप्रमाणे मोठमोठे भाग्यशाली पुरुष असतात, त्यांची निंदा दिवाळखोर लोक करतात. म्हणजे मत्सरी लोकांनी विरक्तांची निंदा व वैराग्याची टवाळी केली म्हणून काय होणार आहे हो. म्हणजे एखाद्या चांगल्या माणसाला वाईट अवगुणी माणसानं नावं ठेवली तर काय त्याला फरक पडणार आहे, काही फरक पडणार नाही. वैराग्य परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे. वैराग्य परते नाही भाग्य. समर्थ काय म्हणतात, परमार्थ दृष्ट्या वैराग्यासारखं काय नाही हो, भाग्य नाही. वैराग्य नसेल ते तर ते काय होईल हो, करंट पण होय. वैराग्य वाचून यथासांग परमार्थ घडूच शकत नाही. म्हणजे अंगी वैराग्य असल्याशिवाय कोणालाही परमार्थाची योग्यताच येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून विवेक वैराग्य सुरुवातीला सांगितलं ना, विवेक वैराग्य का दिलंय समर्थांनी, वैराग्य असल्याशिवाय, विवेकातलं वैराग्य असल्याशिवाय आपण परमार्थ करू आपल्या ठिकाणी परमार्थाची योग्यताच येऊ शकत नाही. प्रत्यय ज्ञानी वितरागी, विवेक बळे सकळ त्यागी, तो जाणीजे महायोगी ईश्वरी पुरुष. काय सांगितलंय हो, प्रत्यय ज्ञानी वितरागी. बघा अनुभवी ज्ञाता वैराग्यशील विवेकाच्या जोरावर सर्वांचा त्याग करणारा असा असेल तो महान योगी व ईश्वरी पुरुष म्हणून समजावा. बघा कोण आहे हो असं, सद्गुरू परंपरा आहे, ज्यांना ज्ञानाचा अनुभव आहे, ज्यांच्याकडं वैराग्यशीलता आहे आणि विवेकाच्या जोरावर सर्वांचा सर्वस्व त्याग करणारा असा असेल तो महान योगी व ईश्वरी पुरुष म्हणून समजावा. हे गुण ज्याच्यामध्ये आहेत त्यालाच ईश्वरी पुरुष म्हणून समजावं. बघा स्पष्ट सद्गुरूंनी लिहून ठेवलंय ग्रंथामध्ये. मग आपलं आपण ओळखता आलं पाहिजे हो. ईश्वरासारखं ज्याचं आचरण आहे अशी माणसं सुद्धा आहेत ना. आता आपल्याला शिकवणारी ती माणसं आहेत, ओळखायला शिका. समर्थ म्हणतात त्याची ओळख घ्यायला शिका, तेच खरे ईश्वरी पुरुष आहेत, लक्षात ठेवा. अष्टमा सिद्धीची उपेक्षा, करून घेतली योग दीक्षा, घरोघरी मागे भिक्षा महादेव.
अष्टमा सिद्धीची उपेक्षा. काय सांगितलंय हो? अशा योग्यांचे मुकुटमणी म्हणजे अष्टमहासिद्धीची उपेक्षा करून योग दीक्षा घेणारे व घरोघर भिक्षा मागणारे भगवान शंकर होत. म्हणजे महादेव सुद्धा अष्टमहासिद्धी टाकून योग दीक्षा धारण करून घरोघर काय मागतात? भिक्षा मागतात. ईश्वराची बराबरी कैसा करील वेशधारी, म्हणून या सगट सरी होत नाही. आणि त्या ईश्वराची बरोबरी वेशधारी भिकाऱ्याला कशी करता येईल? बघा, वेश धारण करून येतात ना. शंकराचाच आहे असा वेश धरलेला असतो बघा. आहे असं स्वरूप म्हणजे जणू काय शंकरच आहे असं बघा रूप घेतात आणि भिक्षा मागायला येतात. म्हणून त्या ओरिजिनल महादेवांची बरोबरी अशा भिकाऱ्यांशी होऊ शकते का हो? नाही होऊ शकत. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की त्या ईश्वराची बरोबरी वेशधारी भिकाऱ्याला कशी करता येईल? म्हणून दोघे बाहेरून जरी सारखे दिसत असले तरी दोघांची सरसकट बरोबरी करता येणार नाही. म्हणजे ईश्वराची बरोबरी बाह्य वेशधारी कसा करू शकेल? म्हणून सारासार म्हणजे समर्थ काय म्हणतात की ईश्वर महादेव भिक्षा मागतात म्हणून महादेवांची आणि त्यांच्यासारखाच हुबेहूब वेश धारण करणारा भिकारी दुसरा असेल त्यांची बरोबरी होऊ शकत नाही हो. बाह्यवर म्हणजे बाहेरून जरी ते सारखे दिसत असतील तरी त्यांची बरोबरी होऊ शकत नाही. ईश्वर हा ईश्वरच आहे हो. ईश्वराची बरोबरी आपण कोण करणार आहे? मनुष्यानं जरी वेश धारण केला ईश्वराचा, विष्णूंचा वेश धारण केला किंवा ब्रह्मदेवांचा वेश धारण केला, हनुमानरायाचा वेश धारण केला, तरी देखील आपण त्या परमेश्वराची बरोबरी नाही करू शकत. म्हणजे आपण आणि त्याला जर आपण भजलं, त्या मनुष्यानं वेश धारण केला आहे त्या व्यक्तीला जर भजलं तर तो काय देणार आहे? तो स्वतःच भिक्षा मागतोय ना. लक्षात घ्या, महादेव जरी भिक्षा मागत असतील तरी देखील ते सर्व देऊ शकतात. लक्षात घ्या. म्हणजे ही काय आहे? दोघात काय आहे हो? हा बदल आहे ना. वेश जरी सारखा असला, बाहेरून जरी सारखे दिसत असतील तरी त्यांच्या अंतरंगात काय आहे हो? बदल आहे. लक्षात, खूप मोठा बदल आहे. ताकदीमध्ये खूप मोठा बदल आहे. त्याची क्षण म्हणजे कुठंच आपण बरोबरी करू शकत नाही. उदास आणि विवेक त्यास शोधती सकळ लोक, जैसे लालची मूर्ख रंक ते दैन्यवाणे. उदास आणि विवेक, समर्थ काय म्हणतात की विरक्त. उदास म्हणजे काय हो? इथं दिलंय विरक्त आणि विवेकी जे पुरुष असतात त्यांना सगळी लोक काय करत असतात? शोधत असतात. आणि लोभी व मूर्ख असतात ते भिकारी व कपाळ करंटे राहतात. आणि विषयांचे लालची दीन मूर्ख त्यांना कोण विचारतो? चांगल्या माणसाला सगळेजण शोधत असतात. जो लालची असतो त्याला कोण हो? बघा, जो लोभी असतो त्याला कोणी विचारत नाही. जो भ्रष्टाचारी असतो, ज्यानं मोठमोठे कांड केलेले आहेत, त्याला तोंडावर जरी माणसं गोड बोलत असतील तरी त्याला कोणी विचारत नाही. विचारतात कोणाला हो? जो विरक्त विवेकी माणसं असतील त्यांना स्वतःहून लोक काय करतात हो? सगळे शरण जातात, विचारतात, बोलतात त्यांच्याशी. कारण त्यांचं काय असतं? तसं आचरण त्या पद्धतीचं असतं. म्हणजे आपल्या समर्थाने इथं काय सांगायचंय हो? म्हणजे विरक्त आणि विवेकी राहता आलं पाहिजे. विरक्त आणि विवेक असेल तर त्या लोकांना सगळी लोक काय करतात? अशा लोकांचा शोध घेतात, चांगल्या लोकांचा शोध घेतात. वाईटांचा कोण शोध घेत नाही, त्यांना कोण जवळ करत नाही. लक्षात ठेवा. जे विचारापासून चेविले, जे आचारापासून भ्रष्टले, विवेक करू विसरले विषय लोभी. जे विचारापासून चेवले, जे काय हो? चांगल्या विचारापासून म्हणजे आचार विचारांपासून लांब जातात, म्हणजे चांगले विचारच अंतरी ठेवत नाहीत आणि भ्रष्ट झाले आणि परमार्थाचा विवेक करण्याचं काय केले? विसरले, असे विषय लोभी असतात. विषय लोभी कोणाला म्हटले समर्थांनी? ज्यांचा आचार विचार भ्रष्ट झालेला आहे त्यांना काय म्हटलंय हो? विषय लोभी. परमार्थामध्ये त्यांना काय म्हणतात? विषय लोभी. म्हणजे ज्याचं आचार आणि विचार काय झालाय हो? घाण झालाय ज्याचा आचार आणि विचार.
त्याला काय म्हटले समर्थांनी? विषय लोभी. म्हणून ओळखायचं आपण कुठं बसतोय, कारण आचरणावरती आणि विचारावरती काय घडतं व आपलं सगळा ध्येय घडत असतो ना. म्हणून समर्थ म्हणतात की जे आचार विचारांपासून भ्रष्ट झालेले आहेत त्या लोकांनाच काय म्हटलं जातं? विषय, म्हणजे परमार्थामध्ये त्या लोकांना विषय लोभी म्हटलं जातं. भजन तरी आवडेना, पुरच्चरण कदापि घडेना, भल्यास त्यास पडेना येत निमित्त. त्या लोकांना भजन आवडत नाही. म्हणजे विषय लोभी जे लोक असतात त्यांना देवाचं भजनाचं काय पडलेलं असतं? त्यांना फक्त काय सुख समाधान, त्यांना विषय भोगण्यातच काय मिळतं? सुख समाधान मिळत असतं. म्हणून त्यांना भजन आवडत नाही. त्यांच्या हातून पुण्याचं काम कधीही घडत नाही आणि त्याच कारणामुळं त्यांचं आणि सज्जनांचं कधीही पटत नाही. म्हणजे भल्यांचे न पटल्यास काय नवल समर्थ म्हणतात, कारण अशा लोकांचं चांगल्या माणसाचं कधीही जुळत नाही, पटत नाही. म्हणजे समर्थ काय म्हटले? जे आचार विचाराने भ्रष्ट झालेले आहेत ते विवेक करण्याचंच काय केलेले आहेत? विसरलेले आहेत. विवेक करण्याचंच काय केलेले आहेत? विषय विसरलेले आहेत. अशांना परमार्थात काय म्हणतात? विषय लोभी म्हणतात. आणि विषय लोभी लोकाला भजन आवडतच नाही. लावलंय समर्थांनी. विषय लोभी लोकांना भजन आवडतच नाही आणि त्यांच्या हातून परमार्थ घडणं कधीही शक्य नाही, म्हणजे कधीही घडत नाही. समर्थांना काय सांगायचं? त्यांच्या हातून परमार्थ कधीही घडत नाही आणि त्याच कारणामुळे त्यांचं व सज्जनाचं काय होत नाही? कधीच पटत नाही. वैराग्य करून भ्रष्टेना, ज्ञान भजन सांडीना, व्युत्पन्न आणि वाद घेना ऐसा थोडा. वैराग्य करून भ्रष्टेना. समर्थ काय म्हटले हो? वैराग्यशील असून जो आचार भ्रष्ट होत नाही, आत्मज्ञानी असून जो सगुण भक्ती टाकत नाही, उत्पन्न असून जो विथंड वादात शिरत नाही, असा पुरुष काय हो? असाच पुरुष खरा ज्ञानी ना. परमार्थामध्ये परमार्थिक कुणाला म्हणायचं? जो व्यक्ती वैराग्यशील असून जो आचार भ्रष्ट कधीही होत नाही. बघा संत मंडळी जी वैराग्यशील असून कधीही आचार भ्रष्ट झाले नाहीत आणि आत्मज्ञानी असून त्यांना माहित होतं ना, आत्मज्ञान होतं ना परमेश्वराचं, तरी विठ्ठलाची सगुण भक्ती सोडली का हो? त्यांनी नाही सोडली. अखंड विठ्ठलाची काय केली? सगुण भक्ती केली. म्हणजे वैराग्यशील लोक आचार भ्रष्ट कधीही होत नाहीत आणि सगुण भक्ती तर कधीच सोडत नाहीत. उत्पन्न असून जो वितंडवादात, ते कुठल्याही वितंडवादात कधी शिरत नाहीत, असे संत निराळेच. समर्थांना हेच सांगायचंय. वैराग्य करून भ्रष्टेना, ज्ञान भजन सांडीना, व्युत्पन्न आणि वाद घेना ऐसा थोडा. असे थोडेच लोक आहेत हो, जास्त नाहीत, हातावर मोजण्या एवढेच आहेत. हे लक्षात ठेवा. असं घडायचंय म्हणून समर्थांनी आपल्याला श्रवण दिलं, उपासना दिली. कसं घडायचंय हो? असं वैराग्य करून भ्रष्टेना, ज्ञान भजन सांडीना, व्युत्पन्न आणि वाद घेना ऐसा थोडा. कष्ट करिता शेत पिके, उंच वस्त तत्काळ विके, जाणत्या लोकांच्या कौतुके उड्या पडती. कष्ट करिता शेत पिके. कष्ट केलं तर शेत पिकणार आहे ना. तुम्ही जर कष्टच केलं नाही, शेतात काय कष्टच केलं नाही तर पीक येईल का हो शेतात चांगलं? म्हणजे कष्ट, मेहनत व मशागत केल्याने शेत काय होतं? पिकतं. जसं समर्थ म्हणतात बघा, चांगला पदार्थ केला, चांगला पदार्थ आपण बनवला आणि विकला, उत्कृष्ट चांगल्या दर्जाचा पदार्थ करून आपण विकला तर त्याची विक्री काय होते हो? ताबडतोब होते. आणि त्याच्यावरती, त्या पदार्थावरती जाणत्या लोकांच्या कौतुकाने एकसारखे उड्या पडत असतात. म्हणजे ज्याला कळतं ना, खाण्यातलं ज्याला कळतं तो काय करतो? लगेचच ती काय करणार हो? चांगल्या पदार्थाची चव घेण्यासाठी उड्या घेतात लगेचच. हे समर्थांना सांगायचं आहे की कष्ट केल्याशिवाय शेत पिकू शकत नाही. म्हणजे कोणतंही
काम करण्यासाठी काय केलं पाहिजे हो? कष्ट केलं पाहिजे. कष्ट केलं, मेहनत केली तर तुम्हाला काय होणार आहे, त्याचं फळ निश्चित मिळणार आहे. त्यात कुणीही काय करू शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जर अखंड कष्ट करत राहिला तर तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळणारच आहे हो. उत्तम करा, जे काय करायचंय ते उत्तम प्रकारे काय करा, कर्म करा. समर्थ म्हटले, एखादा पदार्थ बनवत असाल आणि विकत असाल, जर तो पदार्थ उत्कृष्ट बनवत असाल, उत्कृष्ट असेल तर जाणत्या लोकांच्या उड्यावरती उड्या पडतात ना. म्हणजे त्या पदार्थाची चव जाणीव ज्या व्यक्तींना आहे, अशा व्यक्ती जाणून बुजून बघा. काही ठिकाणी बघा, एखादा पदार्थ खाण्यासाठी लोक लांब लांब जातात बघा. का? का तर त्यांना ती चव कळत असते, त्यांना ती जाणीव असते की काय या इथं काय मिळतो, हा पदार्थ उत्तमाचा मिळतो. म्हणून लोक काय करत असतात व तिथं जाणीवपूर्वक जात असतात. म्हणून समर्थ म्हणतात की कष्ट करिता शेत पिके, उंच वस्त तत्काळ विके, जाणत्या लोकांच्या कौतुके उड्या पडती. एरते अवघेची मंदले, दुरासेने खोटे झाले, कान कोडे ज्ञान केले भ्रष्टाकारे. एरते अवघेची मंदले, काय सांगितलंय हो? एरते अवघेची मंदले म्हणजे बाकीचे सगळे सामान्य जीव रखडत बसतात. का? दुराशेमुळे ते काय ठरतात, खोटे ठरतात. आणि भ्रष्टाकारामुळे म्हणजे भ्रष्टाचारामुळे ते दुराशेचे गुलाम होऊन आचार भ्रष्टतेमुळे त्यांचे ज्ञान कानकोंडे झालेले असते. बघा, ज्ञान असून उपयोग नाही जर तुम्ही आचारभ्रष्ट असाल, आचरण शुद्ध नसेल, विषय विकारांचं काय असेल तुमच्याकडं, विषय जर असतील म्हणजे तुम्ही विषयांचा त्यागच करत नसाल, ज्ञान असून उपयोग होणार नाही. हे समर्थांनी सांगितले. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, तुमचा आचार तसा पाहिजे, विचार तसा पाहिजे. भ्रष्टाचारामुळं बघा, ह्यांनी जिल्हाधिकाऱ्याने जर भ्रष्टाचार केला, जिल्हाधिकारी होण्यासाठी आपल्याला माहिती आहे किती कष्ट करावे लागतात हो. न्यायाधीश सुद्धा काय करतायत, भ्रष्टाचार करतायत, आपण पाहतोय बातम्यामध्ये. म्हणजे भ्रष्टाचार कुठं होत नाही सांगा ना. मग तो भ्रष्टाचार करताना त्यांचं ज्ञान तिथं काय होतंय हो, भ्रष्ट झालं ना. ज्ञानाचा काय उपयोग झाला तिथं? एवढं का उपयोग झाला नाही? ते वरवरचं ज्ञान होतं. त्यांना आत्मज्ञान असतं की बाबा हे केल्यानंतर मी भ्रष्ट होणार आहे आणि लोक मला काय करणार आहेत, नावं ठेवणार आहेत, माझ्या पद जाणार आहे. माझं आचार विचाराच्या भ्रष्टाचारामुळे माझं पद काय होणार आहे, न्यायाधीशाचं पद सुद्धाच गेलंय बघा. आणि जिल्हाधिकाऱ्यांचं सुद्धा पद गेलेत. कशामुळं? ह्या आचार विचाराच्या भ्रष्टाचारामुळे. म्हणजे समर्थांनी एका वाक्यात सांगितलं ना, एरते अवघेची मंदले, दुराशेने खोटे झाले, कान कोडे ज्ञान केले भ्रष्टाकारे. म्हणजे भ्रष्टाचारामुळं तुमच्याकडं असलेलं ज्ञान का त्याला काडी मोड किंमत नाही असं झालं ना. आज मला सांगा, न्यायाधीश असू द्या किंवा जिल्हा अधिकारी असू द्या, त्यांना केवढं मोठं ज्ञान आहे हो, केवढं मोठं ज्ञान असतंय त्यांच्याकडं. परंतु ज्या वेळेस आचार विचाराने ते काय करतात, भ्रष्टाचार करतात, त्यावेळेस त्यांचं ज्ञान त्या ठिकाणी काय होतं व पूर्णपणे शून्य होतं ना. आज समर्थांनी स्पष्ट बघा त्यावेळेस लिहून ठेवलंय. आज आपल्याला ते पाहायला अनुभवायला मिळतंय. काय उपयोग आहे? एवढं कष्ट करून मिळालेलं ज्ञान, ते काय फुकटचं मिळालेलं ज्ञान आहे का हो? अखंड त्याच्यासाठी कित्येक वर्ष त्या व्यक्तीनं काय केलेलं असतं, कष्ट केलेलं असतं. त्यावेळेस ते पद मिळतं, म्हणजे ज्ञानानेच ते पद मिळवलेलं असतं. आणि ज्या वेळेस ते आचार विचाराने भ्रष्टाचार करतात, त्यावेळेस त्यांचं ज्ञान शून्य ठरतंय ना. तिथं त्या ज्ञानाचा त्यांना काही उपयोग होत नाही. लक्षात ठेवा. सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्याकारण घेणे, विषय त्यागाची लक्षणे ओळखा ऐसी. आता सबळ विषय त्यागणे, समर्थांनी आता बघा विषय त्यागायचं कसं ते सांगितलंय बघा. सबळ विषय त्यागणे म्हणजे समर्थांनी काय सांगितलंय, उन्मादक
अशुद्ध अशास्त्रीय विषयांचा सर्वस्वी त्याग करून शुद्ध विषय जरुरी पुरतेच कार्याकारण सेवन करणे हेच विषय त्यागाचे लक्षण होय. हे नीट काय करा, ओळखा. समर्थ काय म्हणतायत बघा. जे अशुद्ध आहेत, उन्मादक आहेत, अशास्त्रीय आहेत, शास्त्राला जे विषय धरून नाहीत, कामाचा वापर उत्पत्तीसाठी करा, पण कधी? लग्न झाल्यानंतर. म्हणजे किती सोप्या भाषेत समर्थांनी आपल्याला शिकवलंय. म्हणजे उन्माद, अयोग्य, अशास्त्रीय पद्धतीनं त्या विषयाचा वापर करायचा नाही. स्पष्ट समर्थांनी सांगितलंय. लक्षात घ्या. म्हणजे अशुद्ध, उन्मादक आहे तो. उन्मादक झाला ना तो. लग्नापूर्वी जर तो विषय वापरला तर काय झाला? तो उन्मादक, अशास्त्रीय आणि अशुद्ध. म्हणून समर्थ म्हटले कुठलाही विषय वापरताना काय करायचंय? तो कसा वापरायचाय? जरुरी पुरतेच सर्वस्वी, म्हणजे विषयांचा सर्वस्वी त्याग करून शुद्ध विषय जरुरी पुरतेच कार्याकारण वापरणे, म्हणजे त्यांचं सेवन करणे, हेच काय आहे? विषय त्यागाचं लक्षण आहे. सकळ काही करता देव, नाही प्रकृतीचा ठाव, विवेकाचा अभिप्राव विवेकी जाणती. सकळ काही करता देव, सर्व काही करणारा देव असून प्रकृतीचा ठिकाणाच नाही, हे विवेकाचे मर्म विवेकी पुरुष जाणतात. म्हणजे सर्व काही करणारा देव आहे हे कोण जाणतं? विवेकाचं मर्म. हे विवेकाचं मर्म कोण जाणतं? विवेकी पुरुषच जाणू शकतात ना. ज्यांनी विवेक म्हणजे काय हो? विषय वेगळे करणे. विषय हे समर्थ काय म्हणतात? विषयांचा वापर कसा करायचा आहे हो? चांगल्यासाठी करायचा आहे, विवेकानं करायचा आहे. अशुद्ध, उन्मादक, अशुद्ध, अशास्त्रीय असं काय करायचं नाहीये. विषयांचा सर्वस्वी त्याग करायचा आहे आणि चांगल्या शुद्ध विषय जरुरीपुरतंच काय करायचे? वापरायचे. त्यालाच खरं विषय त्यागाचं, हेच काय आहे? विषय त्यागाचं लक्षण आहे. सकळ काही करता देव, नाही प्रकृतीचा ठाव, विवेकाचा अभिप्राव विवेकी जाणती. विवेकी लोकच विवेकाचा अभिप्राव काय करू शकतात? समजू शकतात. दुसऱ्याला सांगून उपयोग काय आहे? ज्याला त्यातलं काय कळतच नाही, आयुष्यात कधी परमार्थ केलाच नाही, परमार्थाचा म्हणजे परमार्थातला ग देखील माहीत नाही, म्हणजे परमार्थातला प देखील माहीत नाही, अशा व्यक्तींना त्या परमेश्वराविषयी, विषयांविषयी सांगून कळणार आहे का हो? नाही कळणार. म्हणून समर्थ म्हणतात हे कळण्यासाठी अंतरी विवेकच पाहिजे. हे निरूपण कळणं एवढं सोपं नाही. हे द्वैत अद्वैत दोन्ही भागांनी काय होतंय हो? समजलं पाहिजे, परंतु समजत नाही. माणूस काय करतोय? जाण्याची वेळ जरी झाली, कुठं जाण्याची? अंती म्हणजे मरणाची वेळ जरी झाली तरी विषयांचा त्याग करत नाही. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात विषयांचा त्याग म्हणजे काय? तर दुसरं तिसरं काय नसून जे चांगले आहे ते वापरलं पाहिजे आणि जे अशुद्ध, उन्मादक आहे, अशास्त्रीय आहे ते काय केले पाहिजे? त्याचा सर्वस्वी काय केला पाहिजे? त्याग केला पाहिजे. हे कोण करू शकतं हो? विवेकी पुरुष करू शकतात. शूरत्व विषयी खडतर, त्यास मानिती लहान थोर, कामगार आणि अंगचोर एक कैसा. शूरत्व विषयी खडतर काय सांगितलंय हो? सर्व कारणा म्हणजे विषयाविषयी ज्यांचे वैराग्य प्रखर खडतर आहे अशा शूरवीरांना लहान थोर काय करतात? मानतात. जो शूरपणामध्ये प्रखर म्हणजे मागे पुढे न करणारा असेल त्याला लहान थोर लोक मान देतात. असा कार्यकर्ता व चुकारतट्टू हे दोघे सारखे कसे होतील? म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय? विषयाविषयी ज्यांचे वैराग्य प्रखर खडतर आहे अशा शूरवीरांना लहान थोर काय करत असतात? मानतात ना. उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराज. कसं वैराग्य होतं? सुंदर स्त्री समोर उभा केली
तरी काय म्हणाले, अशीच आमची आई असती आम्ही सुंदर झालो असतो. म्हणजे केवढं प्रखर वैराग्य. म्हणूनच त्यांना आज मानतात ना सगळे. त्यांची आणि आपल्या सामान्य माणसाची बरोबरी होऊ शकते का हो? म्हणजे जो शूरपणामध्ये विवेकाच्या वैराग्या म्हणजे वैराग्य ज्याच्याकडे उत्तमच आहे त्याचं, आणि एखादा चुकार असेल त्याची बरोबरी होऊ शकेल हो का हो? त्यांची बरोबरी होऊ शकत नाही. त्यांची कधीही बरोबरी होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं वैराग्य आणि आपण सामान्य लोक या दोघांची कधीही बरोबरी होऊ शकत नाही. सबळविषयी त्यागणे शूरत्वविषयी खडतर, त्यास मानती लहान थोर, कामगार आणि अंगचोर एक कैसा. आता जो काम करतो आणि जो काम बघा काम काय करतो चुकवतो, ह्या दोघांची बरोबरी होऊ शकते का? नाही होऊ शकत. त्यागा त्याग तार्किक जाणे, बोला ऐसे चालो जाणे, पिंड ब्रह्मांड सकळ जाणे यथा योग्य. काय सांगितलंय? त्यागा त्याग तार्किक जाणे. कोण विवेक कुशल म्हणजे जो विवेक कुशल असेल त्यालाच त्याग काय अत्याग काय आणि बोलण्याप्रमाणे वागावे कसे हे कळते. त्याचप्रमाणे पिंड व ब्रह्मांड यांचा विचारही तो योग्य रीतीने करतो. म्हणजे त्याग कोणता, कशाचा व कसा करायचा आणि अत्याग म्हणजे काय हे विवेक कुशल तार्किक जाणतात. ते बोलण्यासारखेच काय करतात व चालतात. पिंड ब्रह्मांड सर्व काही जाणतात. म्हणजे कोण तर तार्किक म्हणजे विवेकी लोक हे सगळं जाणत असतात. त्यांनाच माहित आहे ना कशाचा त्याग करायचा, काय सोडायचं, काय धरायचं. म्हणजे लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांकडे पण तो विवेक होता. म्हणून तर शून्यातून विश्व निर्माण केलं ना त्यांनी. शून्यातून विश्व निर्माण केलं. हे सामर्थ्य कशामुळं आलं हो? विवेक आणि वैराग्य होतं म्हणून. लक्षात ठेवा, त्यांच्याकडं तो विवेक होता म्हणून. म्हणजे चांगलं काय वाईट काय, आपल्यासाठी काय चांगलं आहे, अखंड ज्याचा विचार करणारे. म्हणून तर अजूनपर्यंत त्यांना काय केलं जातं, लहानापासून थोरापर्यंत काय करतात सगळे मानतात. का? कारण त्यांचा आचार विचार समर्थांना जसा अभिप्रेत आहे, समर्थांनी जसं मांडलं इथं तशा पद्धतीनं त्यांचा आचार विचार होता. म्हणूनच सगळेजण काय करतात, त्यांना मानतात. त्यालाच काय म्हणायचं, विवेकी पुरुष. ऐसा जो सर्व जाणता, उत्तम लक्षणी पुरता, तयाचेनी सार्थकता सहजची होय. काय सांगितलंय हो? असा जो सर्वज्ञ उत्तम गुणांनी पूर्ण असतो त्याच्या योगाने सहजच सार्थकता प्राप्त होते. म्हणजे असा जो सर्वज्ञ उत्तम गुणांनी पूर्ण असतो त्याच्या योगाने सार्थकताच प्राप्त होणार आहे ना. नाहीतर वाईट गुणांनी ज्याचे वाईट गुण आहे ज्याच्याकडं त्याच्याच्यानं काय होणार आहे हो भलं? काहीच भलं होऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, असा जो जाणणारा आहे व उत्तम लक्षणांनी युक्त असेल त्याच्या योगाने सहजच काय होईल व सार्थक होईल. म्हणजे असा पुरुष फक्त सद्गुरू परंपरा हो. छत्रपती शिवाजी महाराज देखील आहेत त्यात. कारण का हो? निश्चित त्यांना काय मिळाली आहे? उत्तमाची साथ मिळाली ना. उत्तम आचरण होतं ना त्यांच्याकडं, उत्तम त्यांना शिकवण मिळाली म्हणून ते उत्तम घडले. म्हणून समर्थ म्हणतात, तशी सार्थकता घडण्यासाठी असा उत्तम लक्षणी पुरता, तयाचेनी सार्थकता सहजाची होय. म्हणजे अशी सार्थकता जर घडवायची असेल तर आपल्याला देखील असा उत्तम पुरुष मिळाला पाहिजे ना. म्हणजे उत्तम लक्षणी पुरुष आपल्यालाही शिकवण देणारा मिळाला पाहिजे. तरच आपल्या जीवनाची काय घडणार आहे, सार्थकता घडणार आहे. सहज सार्थकता घडणार आहे आणि घडते हो. श्रवणातून घडते. लक्षात घ्या, आपल्याला सुद्धा आले. ऐसा जो सर्व जाणता, उत्तम लक्षणी पुरता, तयाचेनी सार्थकता सहजची होय. त्यांच्या ह्याने म्हणजे उत्तम लक्षणाने युक्त अशा व्यक्तीच्या सहवासानं आपल्या जीवनाचं काय होणार आहे हो, सहज सार्थक होणार आहे. आणि ज्याच्याकडं आत्मज्ञान आहे
तोच काय करू शकतो, आपल्याला आत्मज्ञान देऊ शकतो. ज्याच्याकडे हे विवेक वैराग्याची लक्षणं आहेत तोच आपल्याला काय करू शकतो, हे विवेक वैराग्य शिकवू शकतो. नाहीतर आपण शिकू शकत नाही. आपल्याकडे तेवढं सामर्थ्य नाही हो. सामर्थ्य कुणाकडे आहे, त्या सर्व जाणता जो उत्तम लक्षणी आहे, पूर्ण उत्तम लक्षणे ज्याच्यामध्ये भरलेले आहेत, तोच विवेकी पुरुष आपल्याला काय करू शकतो, आपल्या जीवनाचं सार्थक करू शकतो. अन्यथा दुसरे नाही. ऐसा जो सर्व जाणता उत्तम लक्षणी पुरता, तयाचनी सार्थकता सहजची होय. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विषय त्याग निरूपणाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.